Hello friends, this is my fourth lecture on the same topic, that is solution, and in this lecture we have to study the concept vapor pressure of solutions of liquid in liquid. So before starting this point, first you have to know what is meant by vapor pressure. Vapor pressure हा concept म्हणजे काय बघा. तर vapor pressure concept म्हणजे काय, एनी लिक्विड स्टेट किंवा एनी लिक्विड कुठलाही लिक्विड मधला सबस्टन्स जर घेतला, दॅट लिक्विड हॅज टेंडन्सी पर्टिक्युलरली ऑफ सरफेस मॉलिक्युल्स they have tendency to pass into atmosphere as a gaseous molecules. कुठलाही लिक्विड जर घेतला तर त्या लिक्विड या सरफेसला असणारे मॉलिक्युल्स जे आहेत ते सरफेसला असणारे मॉलिक्युल्स ॲटोमॅटिकली थोड्या वेळानंतर ॲटमॉस्फिअरमध्ये गॅसियस मॉलिक्युल्सच्या फॉर्ममध्ये एस्केप होतात. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट कसा कन्सिडर करणार, कन्सिडर अ बीकर कंटेनिंग अ हाफ फिल्ड, सपोज वॉटर, हाफ फिल्ड वॉटर कन्सिडर केला. तर वॉटर कन्सिडर केला तर वॉटरच्या सरफेसला इथं वरती हे वॉटरचे लिक्विड मॉलिक्युल्स असणार आहेत, आतमध्ये असणार हे बल्क मॉलिक्युल्स, आणि सरफेसला असणारे वॉटरचे हे सरफेस मॉलिक्युल्स. दीज आर द सरफेस वॉटर मॉलिक्युल्स. आणि एक्झॅक्टली सेंटर ऑर इनसाइड वेरी डेप्थ ऑफ दॅट वॉटर, the molecules which are present, they are called as bulk molecules. So the molecules which are present at the surface, they has tendency, after some time they has tendency to pass into atmosphere. हे सगळे सरफेसचे मॉलिक्युल्स आहेत, लिक्विडचे, वॉटरचे, हे सगळे सरफेस ॲटमॉस्फिअरमध्ये गॅसियस मॉलिक्युल्स म्हणजेच व्हेपर स्टेटमध्ये एस्केप होणार आहे. अशी व्हेपर स्टेटमध्ये एस्केप होणार. व्हेपर स्टेटमध्ये एस्केप झाल्यानंतर जर हा बीकर जर आपण कोणत्याही ह्याच्यानं कवर केला नसेल, ज्यावरती लीड वगैरे काही ठेवलं नसेल, देन दीज मॉलिक्युल्स पास इन टू ॲटमॉस्फिअर, एस्केप इन टू ॲटमॉस्फिअर. ओके, फ्रीली एस्केप इन टू ॲटमॉस्फिअर. बट सपोज इफ आय पुट द लीड ऑन दॅट सेम बीकर, त्या बीकरवरती जर आपण लीड ठेवला, म्हणजे झाकण ठेवलं आपण त्याच्यावरती, आणि आता परत हाफ फिल्ड beaker consider करा by water, then in that case the same surface molecules which are present, they again pass into atmosphere. But in this second case, this is first case, this is second case. फर्स्ट केसमध्ये काय होतं, त्या बीकरवरती कोणत्याही प्रकारचं लीड आपण ठेवलेलं नाही, झाकण ठेवलं नव्हतं, त्यामुळे मॉलिक्युल्स जे आहेत ते मॉलिक्युल्स ॲटमॉस्फिअरमध्ये फ्रीली एस्केप झाली, बरोबर. पण आता सेकंड केसमध्ये जो बीकर आहे त्या बीकरवरती आपण लीड ठेवलेलं आहे, झाकण ठेवलेलं आहे. सो वी पुट अ लीड ऑन दॅट बीकर. इफ यू पुट अ लीड ऑन दॅट बीकर, देन दीज मॉलिक्युल्स एस्केप इन टू ॲटमॉस्फिअर, बट दे ट्रॅप्ड बिटवीन द स्पेस, इट इज लीड अँड लिक्विड वॉटर. ह्यांच्यामध्ये जी जागा आहे, दॅट स्पेस बिटवीन द लीड अँड वॉटर, लिक्विड वॉटर, विदिन दॅट स्पेस द vapor molecules or liquid gas molecules get trapped. So initially that process means conversion of liquid water molecules to gaseous or vapor water molecules. That process is called as vaporization. And initially the rate of vaporization is more. As molecules passes more and more into vapor state, what happens, there is a crowding occurs in that space. गॅसियस मॉलिक्युल्स जे आहेत ते गॅसियस मॉलिक्युल्स इथं क्राउडिंग होणार, आणि गॅसियस मॉलिक्युल्सचं क्राउडिंग झालं की ॲटोमॅटिकली द गॅस मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन द व्हेपर स्टेट, दीज गॅस मॉलिक्युल्स रिटर्न बॅक टू लिक्विड स्टेट. हे परत लिक्विड स्टेटकडे यायला बघणार. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन. त्याला काय म्हणणार आपण, कंडेन्सेशन असं म्हणणार. सो इनिशियली रेट ऑफ कंडेन्सेशन इज व्हेरी स्लो रादर दॅन झिरो. इनिशियली व्हेपोरायझेशन इज मोर अँड कंडेन्सेशन इज रादर दॅन झिरो. आफ्टर सम टाईम व्हेन reverse process means gases to liquid state, condensation starts, rate of vaporization starts to decrease and condensation goes on and increases. Means this process can be shown here, that is suppose water in liquid state
in liquid state, and if this water is converts into again waters but in vapor state, water molecules in vapor state. So forward process, water, liquid water to vapor state मधलं water, this process is called as an vaporization. And water from vapor state to water in liquid state, that process is called as an condensation. So when vaporization and condensation, both the processes are at equilibrium, means what happens, जेवढे मॉलिक्युल्स लिक्विड स्टेटमधून व्हेपर स्टेटमध्ये जातात तेवढेच मॉलिक्युल्स जर व्हेपरमधून लिक्विड स्टेटमध्ये रिटर्न्स येत असतील, number of molecules going from liquid state to vapor state and number of molecules coming from back from vapor state to liquid state, if these numbers are same, then we say that there is a equilibrium is established between rate of vaporization, rate of condensation. And at this situation the pressure exerted by this vapor when it is in equilibrium with its liquid at constant temperature, that is called as an vapor pressure. That is the definition of vapor pressure. So correct definition of vapor pressure is pressure exerted by vapor when it is in equilibrium. It is a sign of equilibrium. It is in equilibrium with its liquid state at constant temperature. It's very important at constant temperature because vapor pressure is directly proportional to temperature. So if you don't kept temperature constant, vapor pressure automatically increases. So temperature must be constant. So this is the introductory part about the vapor pressure. Now actually our point is that vapor pressure of solutions of liquid in liquid. Vapor pressure of solutions of liquid in liquid means we fix here that is a solute is also liquid state. Solute is also in the liquid state and our solvent is also in the liquid state. Both are in the liquid state. So suppose if two components, that is suppose A1 and A2 are the two volatile components. Okay? The two volatile components. What is meant by volatile? Volatile means what? You studied in 11th standard. Volatile means what? Those liquids which has boiling point. Less than those liquids which has boiling point less than 100 degrees Celsius. 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा ज्या लिक्विडचे बॉइलिंग पॉईंट कमी असतात अशा सगळ्यांना काय म्हणणार? व्होलाटाईल लिक्विड्स. So best example is acetone. Is the petrol. Is the boiling point is means these are volatile liquids. आणि ज्या लिक्विड्सचे, those liquids which has a boiling point greater than 100 or 100 more than 100 degrees Celsius, those are called as an non-volatile liquid. म्हणजे 100 पेक्षा कमी बॉइलिंग पॉईंट असणाऱ्या लिक्विड्सना काय म्हणणार? व्होलाटाईल. 100 किंवा 100 पेक्षा जास्त असणाऱ्यांना नॉन व्होलाटाईल लिक्विड्स. मग आता दोन्ही लिक्विड्स जे आपण घेतलेत A1 आणि A2 हे दोन्ही कसे आहेत? व्होलाटाईल आहेत. म्हणजे त्यांचे बॉइलिंग पॉईंट 100 पेक्षा कमी असणार. जर बॉइलिंग पॉईंट 100 पेक्षा कमी असतील आणि कन्सिडर करा हे दोन्ही A1 हे आणि A2 हे दोन्ही आपण एकमेकामध्ये मिक्स केले. आणि मिक्स केल्यानंतर ह्याच्यातला एक सोल्यूट असणार, एक सॉल्वंट असणार आहे. वन इज द सोल्यूट, वन इज द सॉल्वंट, अनदर इज द सॉल्वंट. इफ आय मिक्स A1 and A2 then a solution is formed. And in that solution again there is a molecules has tendency to pass into vapor state. Solution जे तयार होणार आहे that solution again there is a molecules has tendency to pass into vapor state, or vapor phase. Now in this case the two solution components are present, A1 and A2. Means what? The molecules which are present in vapor state, they contains two type of components, A1 also and A2 also. Means vapor phase मध्ये A1 चे पण components असणार आहेत
आणि त्याचबरोबर A2 ह्या कॉम्पोनंट्सचे पण मॉलिक्युल्स असणार आहेत. सो ॲक्च्युली अमाऊंट ऑर कॉन्सन्ट्रेशन्स partial pressure of the A1 and A2 in vapor from the solutions can be determined by considering their mole fractions of A1 and A2 and this can be calculated from a law. That law is called as Raoult's law. That law is called as Raoult's law simply. ठीक आहे. म्हणजे ह्या सोल्युशनमध्ये असणारे A1 आणि A2 व्हेपर फेजमध्ये असणारे जे A1 आणि A2चे जे थोडक्यात मॉलिक्युल्स आहेत त्यांचे पार्शियल प्रेशर जे आहेत ते पार्शियल प्रेशर काढण्यासाठी आपण मोल फ्रॅक्शनचा यूज करून काढू शकतो. आणि कोणत्या फॉर्मच्या लॉमध्ये? दॅट इज फ्रॉम राउल्ट्स लॉ. सो बिफोर दॅट वन मोर पॉईंट, दॅट इज what is meant by partial pressure. Now see, partial pressure means what? Partial pressure means what? Suppose if I consider a cylinder and it is filled with, suppose, nitrogen gas plus oxygen gas plus, suppose, carbon dioxide gas. These are the gases are filled, all are in gaseous state. These are gases are filled in the cylinder, isn't it? Then the pressure exerted by this cylinder, means mixture of gases कडून जे प्रेशर मिळणार आहे, that pressure is called as an total pressure. ह्या सिलेंडरमध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या गॅसेसकडून जे दिलं जाणारं प्रेशर असणार त्याला टोटल प्रेशर म्हणणार. बट इन दॅट टोटल प्रेशर, फ्रॉम दॅट टोटल प्रेशर, द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ओनली नायट्रोजन, ह्या टोटल प्रेशरमध्ये नायट्रोजनचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे फक्त, दॅट प्रेशर इज कॉल्ड एज अन पार्शियल प्रेशर. ओनली कॉन्ट्रीब्युशन ऑफ हायड्रोजन in that total pressure, it is partial pressure. Only contribution of carbon dioxide from the total pressure, it is partial pressure. Means pressure exerted by individual gas in the mixture. त्या टोटल मिक्सचरमध्ये एका इंडिव्हिज्युअल गॅसकडून एक्झर्ट होणारं प्रेशर म्हणजे काय म्हणणार आपण? पार्शियल प्रेशर. सो हे पार्शियल प्रेशर A1 कॉम्पोनंट्स आणि A2 कॉम्पोनंट्सचं डिटरमाइन करण्यासाठी वी टू टेक द हेल्प ऑफ मोल फ्रॅक्शन and the law. That law is called as an Raoult's law. And remember well, in this case we are consider the solute and solvent both are in the volatile conditions. Means both these components has tendency to pass into vapor state. Then next, that is the Raoult's law. What is Raoult's law? See, Raoult's law states that it is the partial pressure of any volatile component, partial pressure of any volatile component in solution is equal to the product of vapor pressure of same pure component into its mole fraction. Means what? Partial pressure of any volatile component in solution is equal to the sum product of vapor pressure of same pure component into its mole fraction. Now this statement je ahe Raoult's law, that can be mathematically considered. Now consider here A1 and A2 are the two components. A1 and A2 are the two components. You may call as A1 as a solute, A2 as a solvent. You may call A1 as a solvent, A2 as a solute, no problem. So just we consider A1 and A2 are the two components and both are volatile. Remember well, both are volatile. If you consider the P1 and P2 be their partial pressures,
pressures, be their partial pressures. P1 is the partial pressure of A1 component, P2 is the partial pressure of A2 component. And if P1 naught and P2 naught be their vapor pressure, in pure state, pure मधलं vapor pressure P1 naught A1चं आणि P2 naught is the vapor pressure of the pure condition, that is pure state A2 या components. And if x1 and x2 be their mole fractions of component A1, mole fraction x1, and component A2 has mole fraction x2, isn't it? Then according to Raoult's law, हे एवढे आपल्याकडे सगळे इन्फॉर्मेशन असेल तर आपण डेफिनेशन जी केलेली आहे राउल्ट्स लॉची, त्या डेफिनेशनवरून आपण इक्वेशन तयार करू शकतो. देन अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ, व्हॉट इज इक्वेशन? येस, अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ, दॅट इज द P1, that is a partial vapor pressure for A1 component. P1 is equal to P1 naught into x1, for A1 component, and P2 is equal to P2 naught into x2. Now see the definitions and the equation. यांच्यामध्ये रिलेशन जर बघितलं तर बघा, पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी हॉर्डल कॉम्पोनंट्स, पार्शियल व्हेपर प्रेशर P1 and P2 पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी कॉम्पोनंट इज इक्वल टू द product means dot, product of vapor pressure of same pure component P1 naught P2 naught, vapor pressure of pure component. P1 naught is the vapor pressure of A1, P2 naught is the vapor pressure of A2 into its mole fraction, dot into its mole fraction x1 and x2. So this is the Raoult's law we prepared. Then सोल्युशनमध्ये हे आपण कन्सिडर केले सेपरेटली. आता ॲक्च्युली आपण जर हे दोन्ही मिक्स केले, सपोज इफ आय मिक्स दीज टू कॉम्पोनंट्स A1 + A2, आता A1 + A2 हे दोन्ही मिक्स केल्यानंतर आता सोल्युशनमध्ये ह्या दोघांचं पण मॉलिक्युल्स जे आहेत, हे A1 कॉम्पोनंट्सचे मॉलिक्युल्स अँड A2 कॉम्पोनंटचे मॉलिक्युल्स दोन्ही पण व्हेपर स्टेटमध्ये जाणार. आणि दोन्ही व्हेपर स्टेटमध्ये गेल्यानंतर आता टोटल सोल्युशनचं काय येणार आहे, व्हेपर प्रेशर येणार आहे, की ज्याच्यामध्ये A1 ह्याचं पार्शियल प्रेशर असणार आणि A2 ह्याचं पण पार्शियल प्रेशर असणार आहे. बरोबर आहे. सो दॅट टोटल प्रेशर कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. टोटल प्रेशर, टोटल व्हेपर प्रेशर is given by, that is the Dalton's law of partial pressure. And Dalton's law of partial pressure काय सांगतो? Dalton's law of partial pressure, that is the total vapor pressure is nothing but the sum of the partial pressure of all the components present in solution. सगळ्या कॉम्पोनंट्स जेवढे आहेत अवेलेबल त्या सगळ्यांच्या पार्शियल प्रेशरची बेरीज केला तर तुम्हाला काय मिळणार? टोटल व्हेपर प्रेशर. सो सिम्पली P इज इक्वल टू P टोटल म्हणून सिम्पली P1 + P2. बरं, P1 हे A1 ह्या कॉम्पोनंटचं पार्शियल प्रेशर आहे आणि A2 कॉम्पोनंटचं पार्शियल प्रेशर P2 आहे. त्यामुळे ह्या दोघांची बेरीज केली तर मला टोटल पार्शियल प्रेशर मिळणार, टोटल व्हेपर प्रेशर मिळणार. सो P total, you may call P total is equal to P1 + P2, isn't it? So P is equal to P1 + P2. If I put the values of P1 naught, then P1 as a P1 naught into x1, P1 naught into x1 plus P2 means P2 naught into x2, P2 naught into x2. You call this, you remember this equation, you call this equation first. So in substituting the values of P1 and P2 in equation first, we get this equation. Okay. Then one more point or one assumption is there. It is from you studied in the 11th standard. It is the introductory part. It is the mole fraction. So if you consider the mole fractions concept, then in mole fraction you know that the sum of mole fraction of all the components present in solution is always equal to unity, or 1. The sum of mole fraction of all the components present in solution is always equal to 1. And you studied that equation, x1 plus x2 is equal to 1 for binary solution, x1 plus x2 plus x3 is equal to 1 again for ternary solution, and so on, x1 x2 x3 x4 is equal to 1 for quaternary solution, and so on. म्हणजे
सोल्युशनमध्ये असणाऱ्या सगळ्या कॉम्पोनंट्सच्या मोल फ्रॅक्शनची जर बेरीज केली तर आन्सर किती यायला पाहिजे? 1 येतं. 1 येतं. आणि प्रॉब्लेम्स पण आपण सॉल्व केले. ठीक आहे, 11th स्टँडर्डमध्ये. ठीक आहे. So this is the assumption. So if you simply apply this assumption, and from this if you calculate x1, then what is x1 is equal to 1 minus x2. From this x1 is equal to 1 minus x2. So substitute the value of x1 as a 1 minus x2 in this equation. You call this equation second. You call this equation second. So p is equal to what is p1 naught? P1 naught into x1 means instead of x1 if I write 1 minus x2 plus p2 naught into x2. So if you solve simply, p1 naught minus p1 naught into x2 plus p2 naught into x2. On rearranging simply, that is the p2 naught minus p1 naught minus p1 naught, x2 is a common, plus p1 naught. It is the p total. You call this equation star. So star equation, what it indicates? Star equation gives the total vapor pressure prepared by mixing A1 and A2 two volatile components. The total pressure is P2 naught minus P1 naught into x2 plus P1 naught and this term indicates that all the components, म्हणजे P1 हा पण टर्म आलेले आहे आणि P2 हा पण टर्म आलेला आहे, म्हणजे दोन्ही पण होल्डाईल म्हणून दोघांचे पण तिथं प्रेशर आपण कन्सिडर केलेले आहेत. ठीक आहे. नाउ इफ आय प्लॉट अ ग्राफ शोइंग व्हेरिएशन बिटवीन व्हेपर प्रेशर ऑन y axis and mole fraction on x axis, if I plot a simply graph showing variation between, that is the vapor pressure on y axis and mole fraction on x axis, mole fraction on x axis and vapor pressure on y axis for each term, for A1 and A2 componentsला सगळ्यांना प्लॉट केले. तर मोल फ्रॅक्शनसाठी युनिट स्केल घेतलेलं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टेक्स्टबुकमध्ये थोडंसं करेक्शन करावं लागेल तुम्हाला सुद्धा. बघा, मोल फ्रॅक्शनमध्ये आपण टर्म कशी स्टार्ट केली आहे बघा. x1 कॉम्पोनंट इज इक्वल टू आपण 1 घेतलं, x1 कॉम्पोनंट 1 घेतलं ह्या पॉईंटला. x1 कॉम्पोनंट 1 घेतला तर ह्याचा अर्थ काय झाला, x1 1 आहे म्हणजे हे x1 इज द मोल फ्रॅक्शन फॉर A1 कॉम्पोनंट. फॉर A1 component means whatever concentration is there only of A1 concentration, A2 अवेलेबल नाही आहे, म्हणून तिथं x2 इज इक्वल टू 0 केलं, x2 इज इक्वल टू 0 केलं म्हणजे. अँड इफ यू राईट डायरेक्शनला मूव जसं कराल तसं x1चं कॉन्सन्ट्रेशन गोज ऑन डिक्रीजेस, ॲट द सेम टाईम x2 कॉन्सन्ट्रेशन गोज ऑन increases. अँड द लास्ट पॉईंट हिअर I put the values x1 as a 0 and x2 as a 1. x2 as a 1 means x1 concentration goes on decreases and becomes 0. x2 concentration goes on increase, it becomes unity. And here whatever I said earlier, that is the sum of mole fraction of all the components present in solution is always equal to unity or 1. See the points. x1 1 plus 0 it becomes 1. दोन कॉम्पोनंट्स आहेत, दोघांची बेरीज केली मोल फ्रॅक्शनची, आन्सर 1 आलं त्या पॉईंटला. लास्ट पॉईंट घेतला, दोघांची बेरीज केली, x1 प्लस x2 0 प्लस 1 इट बिकम्स 1. आणि मधल्या कोणत्याही पॉईंटला जरी कन्सिडर केला तरी प्रत्येक पॉईंटला ह्या दोघांच्यामध्ये x1 प्लस x2ची व्हॅल्यू काय येणार, 1 येणार. ठीक आहे. सो अँड व्हेपर प्रेशर इज प्लॉटेड ऑन y axis. सो इफ दिस पॉईंट P1 naught is the x1 is the mole fraction of pure component A1, isn't it? So only A1 is present, in the sense ह्या पॉईंटला फक्त आणि फक्त x1ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन फक्त कुणाचं आहे, A1चं आहे. बरं काय. A2चं कॉन्सन्ट्रेशन x2 0 केलं म्हणजे A2 अवेलेबल नाही आहे असं म्हटलं तरी चालेल, मग फक्त A1 आहे, म्हणजे A1चं जे काही व्हेपर प्रेशर असणार आहे ते, म्हणजे प्रेशर जे काही असणार आहे व्हेपर प्रेशर, ते फक्त कुणाचं असणार आहे, प्युअर कॉम्पोनंट A1चं असणार. आणि प्युअर कॉम्पोनंट A1चं व्हेपर प्रेशर किती आहे, प्युअर कॉम्पोनंट A1चं व्हेपर प्रेशर P1 नॉट, A1चं P1 नॉट इज द प्युअर कॉम्पोनंट व्हेपर प्रेशर. सो आणि ते मॅक्सिमम इथं कुठेतरी असणार आहे, इथंपर्यंत कुठेतरी अंदाजे आपण घेऊया P1 नॉट ॲट दिस पॉईंट. ठीक आहे. सो इफ आय मूव अलॉंग द y axis in right direction,
ठीक आहे. फॉरवर्डला जसं मूव्ह कराल तसं x1चं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, गोज ऑन डिक्रीजेस. अँड ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ x1 डिक्रीजेस ॲट द सेम टाईम व्हेपर प्रेशर ऑफ A1 also goes on decreases and it becomes in this way. हे असं डिक्रीज झालेलं दाखवू आपण ह्या पॉईंटपर्यंत. आणि जसं x1चं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत गेलेलं आहे तसं त्याचं व्हेपर प्रेशर पण कमी कमी होत गेलं आणि फायनली इट बिकम्स झिरो when x1 becomes 0. At the same time if you consider the last point, that is this x1 is equal to 0 and x2 is equal to 1, x2 ची व्हॅल्यू 1 आहे. सो x2 इज द मोल फ्रॅक्शन ऑफ प्युअर कॉम्पोनंट A2 आणि तिथं फक्त ह्या पॉईंटला x2 ची व्हॅल्यू 1 आहे, x1 0 आहे, म्हणजे फक्त A2 हा कॉम्पोनंट आहे आणि ह्याचं वेपर प्रेशर समजा इथं कुठेतरी इथंपर्यंत कुठेतरी आहे. सो P2 नॉट हे जर दोन्ही कन्सिडर केला तर आता P2 नॉट हे मॅक्सिमम वेपर प्रेशर आहे कॉम्पोनंट A2चं, कारण फक्त आणि x2 अवेलेबल आहे. जसं x2चं आता इकडून ह्या साईडला जसं जाल तुम्ही तसं रिव्हर्स डायरेक्शनला तसं x2 इथं 1 आहे, इकडं आला इथं 1पेक्षा कमी येणार, म्हणजे व्हेपर प्रेशर आणखीन कमी येणार, आणखीन कमी येईल x2, आणखीन कमी येणार आणि इथं x2 ची व्हॅल्यू 0. सो इन दिस वे दिस इज द पॉईंट, दिस इज द लाईन फॉर second component A2, that is second component A2. And if this is the first graph for A1, this is the second graph for P2, and I write here as a P1 वरती असं पण लिहू शकतो आपण, that is the P1 is equal to P1 naught into x1. See here for A1 P1 is equal to P1 naught into x1 on this graph, and for the second graph I write as a P2 बरोबर P2 is equal to P2 naught into x2. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल व्हेपर प्रेशर, टोटल व्हेपर प्रेशर, अकॉर्डिंग डाल्टन्स टोटल व्हेपर प्रेशर जर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, P1 आणि P2ची बेरीज करावं लागेल, आणि दॅट इज द टोटल व्हेपर प्रेशर P टोटल इज इक्वल टू P1 नॉट x1 प्लस P2 नॉट x2, दॅट इज इक्वल टू P1 प्लस P2. P टोटल हे P टोटल मिळालं का आधीसारखंच, दॅट इज द इथं आपण टोटल केलं बघा P टोटल P1 प्लस P2 म्हणजेच P1 नॉट x1 प्लस P2 नॉट x2, PT इज इक्वल टू P1 नॉट x1 प्लस P2 नॉट x2. ग्राफिकली पण इथे सांगता येते आणि इक्वेशनच्या फॉर्ममध्ये पण आपण P टोटल इज इक्वल टू P1 नॉट x1 प्लस P2 नॉट x2 आपण दाखवून दिलेलं आहे. Isn't it? It is clear? This graph is clear? So remember well, in textbook here I think x1 1 and I think x1 again 0, I think somewhere is given, but remember well x1 is equal to 1, so concentration goes on decreases, so it becomes 0. At the same time x2 becomes 0, concentration increases, x2 is equal to 1, isn't it? So I think this is sufficient for the fourth lecture, and in next lecture we studied in third lecture I told you that is the Henry's problems on Henry's laws and examples of the that is the vapor pressure we take together in the 5th or 6th lecture, isn't it? So it is okay, we stop here. Thanks.